नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापाव. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते पाणी, हे ग्लास भरून घ्यायचे, लागेल तसे वापरू. हे बटाटा घ्यायचा आहे, बेसन, बटाटा उकडून घ्यायचं, मिरची, ओवा, मेथीदाणे आणि इकडे घ्यायचे लसूण, मोहरी, उडीद डाळ, कोथिंबीर, चिंच, सोडा, बेकिंग सोडा घ्यायचा आहे, ओवा, आलं, कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार आणि हळद. आणि इथं आपण आहे ना लागेल तसं तेल घेऊ तळण्यासाठी व वापरण्यासाठी. आता आपण हे बारीक करून घेऊ. मिरची टाकू पहिल्यांदा, लसूण अर्ध्याच्या वर थोडासा टाकून घ्यायचा आणि थोडासा ठेवायचा बाजूला चटणीसाठी. याच्यात आता आलं टाकून घेऊ. आता आलं टाकून घेतलं आपण. आता हे ना झाकण लावू आणि बारीक करून घेऊ. आता आपण बारीक करून घेतले, असं बारीक करून घ्यायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही. आता आपण बटाटा चिरून घेऊ मस्तपैकी. चिरून झालाय आपला. आणि इथं चिंच भिजून घेऊ. आता असं पाणी टाकायचं त्यात. इथं तेल तापवायला ठेवायचं, थोडंच ठेवायचं, जास्त नाही. गॅस बारीक करायचं, मोहरी टाकायची. तेल तापल्यावर ते मोहरी तडतडली की त्यात आता जिरं टाकू. आता आपण टाकू याच्यात उडीद डाळ, थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची. आता आपण मेथीदाणे टाकू याच्यात. आणि आता आहे ना जरा तडतडून देऊ. आता कढीपत्ता टाकू. छान तडतडले आता सगळं. आता हे छान तडतडले. आता आपण हे बारीक केलेलं वाटण टाकून घेऊ याच्यात. अशा प्रकारे आपण सगळं टाकून घेऊ. आता सगळं टाकले आपण. आता मस्त तडतडायला लागले. आता आपण मस्त परतून घेऊ. हे असं करत करत परतून घ्यायचं. खाली चिटकून नाही द्यायचं ते, म्हणजे खाली लागून नाही द्यायचं कढईला. हळद टाकायची अर्धी, आपल्याला लागेल तशी आपण हळद वापरू शकतो याच्यात. अशी मस्त परतून झाले. आता आपण गॅस बंद करू आणि याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू, अर्धी, म्हणजे जेवढी वापरायची त्याच्यातली अर्धी. आता ह्याच्यात आपण बटाटा टाकून घेऊ. आणि सगळं टाकायचं आहे. याच्यात उरलेली कोथिंबीर टाकू. आता चवीनुसार मीठ. आता हे परतून घेऊया मस्त. गाठी राहिलेल्या सगळ्या काढून घ्यायच्यात. म्हणजे मोठे मोठे चिरले गेलेले बटाटे असे चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकदम असं परतत राहायचं. एकदम सगळा मसाला लागला पाहिजे त्याला. असं परतून घेतलंय आपण. आता हे थंड होऊन द्यायचं जरा. आता इथं आपण बेसन कालून घेऊ. त्यासाठी बेसन घेऊ आणि हे पाणी घेऊ. थोडंच टाकायचं आहे आधी. असं मिक्स करायचे. असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. गाठी वगैरे काढायच्यात त्याच्या. असं थोडं लागेल तसं पाणी वापरायचं. जास्त जड जात असेल तर थोडंसं पाणी टाकायचं. आता हे मिक्स करून घेऊ आपण. आणि याच्यात आपण आता बेकिंग सोडा टाकू आणि हे मिक्स करून घेऊ. याच्यात ओवा टाकू आता. आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकू. हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनिट आपण बाजूला ठेवू, झाकण ठेवून. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. 4 ते 5 मिनिटं ठेवायचे. आता हे बटाट्याचं गार झालेलं आहे छानपैकी. असं मिक्स करायचंय. आणि आता आपण इथं बटाटा एका प्लेटीत काढून घेतलाय. इथं वाटीत पाणी घ्यायचं थोडं, म्हणजे हात आपल्याला जास्त चिटकत नाही. थोडंसं चिटकायला लागलं की पाणी लावून घ्यायचं हाताला. असं बांधून घ्यायचंय. असा गोलाकार करून असं लाडूसारखं करायचं
मग त्याला थोडंसं असं दाब द्यायचं. असे वडा तयार होतो आपला मस्तपैकी. हा बाजूला ठेवायचा. अजून एक दाखवू. सेम तसंच घ्यायचं. जेवढं लागेल तेवढं, आपल्याला जाड लागत असेल तर जाड घेऊ शकतो आणि बारीक लागत असेल तर बारीक घेऊ शकतो. असं घेऊन असे लाडूसारखे वळायचा. मग त्याला थोडंसं दाबायचं. असं तयार आहे आपलं वडा. हा बाजूला काढून घ्यायचा. असे 2 झालेत. आता आपण सगळे करून झालेत आपले. आता सगळे. आता आपण कढई गॅस चालू करून घेऊ आणि कढई गरम करून घेऊ. कढई छानपैकी गरम होऊन द्यायची आहे. आता इथं गरम झाली की नाही बघून घेऊ आपण आधी. चांगली गरम झालेली कढई. आता ह्याच्यात आपण वडा असा टाकायचा. फुल गॅस करायचा जरा वेळ. असा बटाट्याचा वडा घ्यायचा. याच्यात डिप करायचा असा आणि असं टाकून घ्यायचं. त्याला जितकं होईल तितकं क्रिस्पी केलं तर छान लागतं आणि गरम गरम खूप छान लागतं ती वडे. असं टाकून घ्यायची. एक बटाटा घ्यायचा म्हणजे बटाट्याचा वडा. त्याला असं बेसनात डिप करायचं थोडंसं आणि असं तेलात टाकून घ्यायचं. बघू शकतो आपण किती छान दिसतंय. याला क्रिस्पीपणा जो येतो ना ते वरतून असं आपण टाकून घेतलेत सगळे. असं टाकले आपण. आता आपण असं हळूहळू त्याला ना पलटू. एकदम स्लो लेट करायचे. तेल उडणार नाही म्हणजे अंगावर. हे बटाटा वडे चवीला खूप छान लागते आणि क्रिस्पी सुद्धा होते. अशी करत परतून घेऊ आपण. क्रिस्पीपणा आला याला आत्ताच थोडा. अशी तरी जरा वेळ आपण बारीक गॅसवर भाजून घेऊ. असं बारीक गॅस केला आपण म्हणजे क्रिस्पी होतात छान. आता आपण तळून घेऊ छानपैकी. परत एकदा पलटून घेऊ. जळून द्यायची नाही ते. बारीक गॅसवर एकदा, दोनदा, तीनदा असे पलटत राहायचे. म्हणजे सारखे पण नाही पलटायचे. क्रिस्पीपणा येऊन द्यायचा छानपैकी त्याला. सुरुवातीला फुल गॅस करायचा आहे आणि नंतर मग बारीक गॅस करायचा आहे. भाजले थोडे तर म्हणजे त्याला क्रिस्पीपणा येतात आणि ते जास्त तेल पण नाही पीत. असे भाजून होत आले जवळजवळ. आता आपण गॅस बारीक करू परत एकदा. पलटायचे परत एकदा. हे तुम्ही कधी ट्राय नसेल केले तर नक्की एकदा ट्राय करून बघा. असे काढून घ्यायचे आणि तेल असं एकदम छान निथळून घ्यायचे म्हणजे ते तेलकट नाही राहत. असे काढायचे आणि तेल चांगलं काढायचं. त्याचं जास्त तेल नाही राहून द्यायचं. असं तेल काढून घ्यायचंय छानपैकी आणि असे काढून ठेवायचे बाजूला. आपला वडापाव आता तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू.